नमस्ते मित्रांनो, वेलकम ॲट स्नेहदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मूळ संख्या, ज्याला आपण प्राईम नंबर असेही म्हणतो. गणितामध्ये बेसिक गणित शिकत असताना किंवा शालेय लेवल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये गणिताचा अभ्यास करत असताना मूळ संख्या हा घटक सुद्धा खूप उपयुक्त असतो. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात गणिती क्रिया करत असताना. आणि इतर सगळ्याच वर्ग 3, 4, 2, 1च्या काही परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये मूळ संख्या हा घटक गणित आणि बुद्धिमत्तेसाठी खूप उपयुक्त असतो. चला तर आपण पाहूयात मूळ संख्या म्हणजे काय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन बेल आयकॉनद्वारे मिळत जातील. मूळ संख्या ह्या ज्या नैसर्गिक संख्येला फक्त 2च विभाजक असतात तिला आपण मूळ संख्या असं म्हणतो. 2च विभाजक असतात, ती संख्या आणि 1, या पद्धतीने. तसंच ज्या संख्येला फक्त 1 व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. दोन्ही पद्धतीने व्याख्या आपण लक्षात ठेवू शकतो. त्याकरता 2 व्याख्या मी तुम्हाला इथं प्रेझेंट करून दिलेल्या आहेत, वेगळ्या भाषेत तुम्हाला त्या समजल्या पाहिजेत म्हणून. आपण ज्या अँगलने त्याच्याकडे पाहतो त्या अँगलने ती व्याख्या आपल्याला समजली पाहिजे, लक्षात ठेवा. आता मूळ संख्यांचं महत्त्व काय आहे, मूळ संख्या का लक्षात ठेवल्या पाहिजेत, का महत्त्वाच्या आहेत, तर संख्या सिद्धांतात तसंच क्रिप्टोग्राफीमध्ये आणि विज्ञान सह गणिताच्या अनेक क्षेत्रांमध्ये प्राईम नंबर, मूळ संख्या या महत्त्वाच्या असतात. गणित आणि कॉम्प्युटर सायन्सच्या अनेक क्षेत्रामध्ये सुद्धा प्राईम नंबर हे महत्त्वाचे असतात. कोणतीही सकारात्मक पूर्णांक विभाज्य पद्धतीने मूळ संख्यांचा जो गुणाकार असेल तो व्यक्त होण्यासाठी सुद्धा मूळ संख्या या उपयुक्त आहेत. तर या पद्धतीने मूळ संख्यांचं महत्त्व आपल्याला थोडक्यात सांगता येईल. तसंच मूळ संख्या जर आपण पाहिल्यात प्रॉपर, त्या दरम्यान म्हणजे 1 ते 10 दरम्यान मूळ संख्या किती आहेत, एकूण किती आहेत व त्यांची बेरीज किती होते, या चार्टनुसार आपण ते समजून घेऊयात. तर 1 ते 10 पहिला अंकापासून तर 10 पर्यंत मूळ संख्या या किती आहेत, तर ते एकूण 4 आहेत. तुमच्या लक्षात येत आहे कोणकोणत्या, 2, 3, 5 व 7, एकूण 4 मूळ संख्या आहेत. या 4 मूळ संख्यांची एकूण बेरीज जर केली आपण तर ती 17 होते. 2 अधिक 3 5, 5 आणि 5 10, अधिक 7 बरोबर 17. तर परीक्षांमध्ये आपल्याला बहुधा 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज विचारली जाते किती आहे, तर तिथं त्या परीक्षेत आपल्याला तेवढा वेळ नसतो एकूण बेरीज करण्याचा, तर ती लक्षात ठेवायची प्रॉपर किती आहे, 17. एकूण किती संख्या आहेत 1 ते 10 दरम्यान मूळ संख्या, तर ते 4 आहेत असं आपण लक्षात ठेवू शकतो. तसंच 11 ते 20 दरम्यान मूळ संख्या कोणत्या आहेत, 11, 13, 17, 19 किती संख्या आहेत ते एकूण 4. आता यांची बेरीज किती होते टोटल, तर ती 60 बेरीज होते 4 संख्यांची. त्यानंतर आपण येतोय 21 ते 30 दरम्यान असलेल्या मूळ संख्या किती, तर फक्त 2 मूळ संख्या आहेत 21 ते 30च्या दरम्यान, 23 आणि 29. ज्यांना स्वतःलाच भाग जातो, त्या कुठल्याही पाड्यामध्ये येत नाहीत. त्या 2 मूळ संख्या यांची बेरीज होते 52, 52 अशी बेरीज होते. त्यानंतर 31 ते 40 दरम्यान असलेल्या मूळ संख्या आहेत 31 व 36, 37. एकूण किती आहेत त्या संख्या, 2 बेरीज किती होते, 68 म्हणजे 58 त्याची बेरीज होते. 41 ते 50, 41 to 50 दरम्यान असलेल्या मूळ संख्या किती आहेत, तर 3 आहेत. 41, 43, 47, 41, 43 आणि 47. मी दोन्ही भाषांमध्ये बोलतोय कारण काही इंग्लिश मिडियमची मुलं असतात, त्यांना मराठी आकडे नाही कळत. 57ला काय म्हणतात, 56ला काय म्हणतात, इथून प्रॉब्लेम असतो. म्हणून मला तर प्रामाणिकपणे असं वाटतं की त्यांना मराठी आकडे सुद्धा कळायला हवं, की याला 57 म्हणतात, याला 58 म्हणतात, याला 67 म्हणतात. आता ते पालकांनी वैयक्तिक त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, मुलांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर त्यासाठी मी दोन्ही भाषांमध्ये बोलतोय. एकूण 3 संख्या आहेत 41, 43 व 47. यांची बेरीज होते 131 म्हणजे 131 यांची बेरीज होते टोटल. त्यानंतर 51 ते 60 दरम्यान असलेल्या मूळ संख्या किती आहेत, 2. त्यामध्ये 53 व 59, 53 व 59. एकूण संख्या 2, त्यांची बेरीज होते 112 म्हणजे 112 त्यांची बेरीज होते जवळपास. 61 ते 70, 61, 17,
या दरम्यान असलेल्या मूळ संख्या 61, 67, 61, 67, दोन संख्या बेरीज होते 128, 128 बेरीज होते जवळपास. त्यानंतर मूळ संख्या 71 ते 80, 71 to 80, मूळ संख्या आहे 3, 71, 73, 79, 71, 73, 79, एकूण बेरीज होते 3 संख्यांची 223 बेरीज होते. 81 ते 90, 81, 90, संख्या आहेत 83, 89, 83, 89, दोन संख्या दोघांची बेरीज होते 172. 91 ते 100 दरम्यान असलेली मूळ संख्या 97 आहे. एक सिंगल संख्या आहे, बेरीज फक्त 97 येईल. एकूण मूळ संख्या किती तर 25, इथे ही 25 येतील टोटल संख्या. आणि सर्वांची बेरीज जर पकडली आपण तर ती 1060 आहे. ह्या मूळ संख्या तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये स्कॉलरशिप असेल, MTS असेल, नवोदय असेल, ऑलिम्पियाड असेल किंवा इतर ज्या परीक्षा असतील, सैनिकी स्कूलच्या परीक्षा असतील, त्यामध्ये या मूळ संख्यांवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ह्या संख्या काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा, हा चार्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा, हा चार्ट लिहून घ्यायचा आणि त्यांची बेरीज लक्षात ठेवायची. याचं पुढे ॲनालिसिस करून दिलेलं आहे मी, त्या ॲनालिसिससुद्धा तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा सगळ्यांना, जेणेकरून तुम्हाला जसा त्याचा फायदा होतोय तसा इतरांनाही फायदा झाला पाहिजे. म्हणजे सोच भला, कर भला और खुद हो भला या पद्धतीने आपण व्हिडिओ शेअर करू शकतात. आता ह्या सगळ्या मूळ संख्या तुम्ही जेव्हा पाहता ते व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित पाहायच्या आणि पाहिल्यानंतर यावर अंतिमतः ॲनालिसिस याचं कसं येतं ते आपण परीक्षेभिमुख पाहूया. आता महत्त्वाचे मुद्दे 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या तुम्ही किती पाहिल्यात? 25 संख्या पाहिल्यात, बरोबर. म्हणजे तुम्हाला विचारलं की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, तर त्या 25 संख्या आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की एक ही मूळ संख्या म्हणजे एक अंकी मूळ संख्या किती आहेत, तर फक्त 4 संख्या अशा आहेत त्या एक अंकी आहेत. त्याच्यानंतर 2 अंकी संख्या सुरू होतात. तर हा पण फरक इथं लक्षात आला पाहिजे. 2 अंकी मूळ संख्या किती? 21. 2 ही एकमेव मूळ संख्या ही सम आहे, लक्षात ठेवायचं. बाकी इतर सगळ्या विषम आहेत. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, तर 2 सांगता येतं आपल्याला. 2, 3, 5, 7 इथून सुरुवात होते आपली. परीक्षेत प्रश्न आला की सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर 2. सर्वात लहान समूळ संख्या कोणती, ती पण 2च. सर्वात मोठी सममूळ संख्या 2. 26 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, तर ती 228 आहे, सांगता आलं पाहिजे. त्यानंतर 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 100. आता इथं मुद्दा असा आहे, याच्या आधीच्या चार्टमध्ये आपण पाहिलं की 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 11 ते 20 पर्यंत संख्यांची बेरीज, 21 ते 30 पर्यंत संख्यांची बेरीज. इथं आता 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आपण पाहतोय, ते किती येते? 100 बेरीज आहे जवळपास, सांगता आलं पाहिजे. 76 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 76 ते 100 384 बेरीज आहे. एक अंकी मूळ संख्यांची बेरीज फक्त किती आहे? फक्त एक अंकी सिंगल संख्या, तर 17 आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1060. 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती? फक्त 2 अंकी मूळ संख्या, तर ते काय करायचं? 1060 मधून 17 वजा करून टाकायचे आपण, म्हणजे 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज आपल्याला मिळते. 51 ते 75 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर ती 384 इतकी बेरीज आहे. 1 ते 75 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर ती 712 एवढी आहे. 50 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 732 एवढी आहे. आणि 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती? 328 आहे. तर हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक याला बघा, काळजीपूर्वक अभ्यासा. MPSC UPSC देणाऱ्या मुलांसाठी सुद्धा हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला हा सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मदतीचा ठरेल. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल. याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आपण स्नेहदीप अकॅडमीला भेट देऊ शकतात. यामध्ये इयत्ता 1ली ते 10वीचे क्लासेस घेतले जातात. ऑनलाईन ऑफलाईन आपण सगळं हे घेतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.